तर आज मी प्रॉपरली बघणार आहे या माझ्या नवीन मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये की माझा फेस कसा दिसतो. सो चला तर जाऊ द्या. सो व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची एव्हरीडे कुनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मस्त सकाळ झालेली आहे आणि मस्त फक्कड अद्रकचा चहा ठेवलेला आहे. ऊन वाढत चाललेलं आहे दिवसादिवस आणि इथे स्वयंपाकघरात थांबायला सुद्धा इच्छा होत नाही. चला तर आज मी तुम्हाला दाखवते मी कुठलं ओट्स वापरते. तर हे मसाला ओट्स आहे आणि हे सफोलाचं आहे आणि खूप टेस्टी असतं. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण आहे, पण ते पेपी टोमॅटो वगैरे ते चांगलं नाही लागत. मला तर हेच आवडतं मसाला ओट्स. तर काही बनवायचं अवघड नाही आहे. कांदा टमाटा आणि मिरच्या मी लांब कापून टाकते जेणेकरून ते दातात मुलांच्या येऊ नये आणि मस्त फोडणी करून थोडीशी हळद टाकून ते मसाला ओट्स टाकते. पाणी आपलं आपल्या कन्सिस्टन्सीनुसार टाकायचं आहे. किती तुम्हाला पातळ हवं आहे आणि मोस्टली तर हे घट्ट खाण्यात अजिबात चांगलं नाही लागत. थोडं पातळ ठेवा, म्हणजे जसं पिठलं कसं असतं पातळ तसं, आणि ते खूप छान लागतं. मस्त पोट भरून खाता येतं आणि एनर्जेटिक पूर्ण दिवस जातो. तर चला तर इथे मी चहा आणि माझा ओट्सचा नाश्ता करते आणि तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. मसाला ओट्स खरंच अप्रतिम आहे, पण ज्याची त्याची चॉईस असते. आता आम्हाला तर सगळ्यांना आवडतं. जेव्हा मम्मी येते तर मम्मीला अजिबात नाही आवडत मसाला ओट्स, कारण त्यांनी त्यांच्या काळात कधी खाल्लं नव्हतं म्हणून त्यांना मे बी आवडत नसेल. आणि आताच्या काळाचे सफोला ओट्स मस्त आहे, तसं ट्राय करा. ऊन बघितलं तुम्ही बाहेर इतकं आहे, कोण दिसत पण नाही. तर असं हे ऊन एवढं वाढत चाललं आहे की रस्त्यावर सुद्धा पब्लिक दिसायला मागत नाही आहे. चला तर मग घरात बसून इतकं ऊन लागतं तर बाहेर किती लागत असेल. तर चला आज मी इंडक्शनवरती तुम्हाला माझी भरली वांगी बनवून दाखवते. तर इथे मी फंक्शन्स ऑन केले सगळे आणि त्याच्यामध्ये मग आपले फंक्शन्स आपले सेट करायचे असतात की कुठलं तुम्हाला फंक्शन्स हवं आहे, म्हणजे बॉइलिंगचं, हिटिंगचं, चपातीचं, इडलीचं, मिल्क वॉटेवर. त्याच्यानंतर मग आता इथे मस्त मी असं शेंगदाणे, लसूण, मिरची आणि थोडंसं किंचित अद्रक तर हे ऑप्शनल आहे. आज मी अद्रक टाकणार आहे, नाहीतर मी इतर वेळेस टाकत नाही अद्रक. आणि हे चांगलं भाजून घेणार आहे. पण इथे काय झालं माहिती आहे का, मध्येच लाईट गेली. मग हे असं असतं, मग गॅस तर गॅस. सो चला तर जाऊ दे. आता मी इथे ट्रान्सफर केलं आहे गॅसवरती आणि इथे सगळं मस्त असं भाजून घेतलं आणि आता हे वाटून घेणार आहे थंड करून. तर अद्रक नका टाकू, कारण मी तर टाकलं आहे, काही वेगळं नाही वाटलं. आता मस्त ह्याच्यात कोथिंबीरसुद्धा मी वाटून टाकणार आहे आणि हे मस्त आपल्या वांग्यांमध्ये भरून घेणार आहे. तर चला तर मी इथे मिक्सरमध्ये वाटून. तुझे फ्रेंड्स आलेत बघ तुला बोलवायला. तर आता सुट्ट्या चालू आहे म्हणून सगळेजण एकत्र खेळत आहेत ह्या फ्लोअरवरची मुलं. आणि विहान तर माझा आयुष्यात पहिल्यांदा खेळायला लागला आहे बाहेर मुलांबरोबर जाऊन. त्याने कधीच फ्रेंड्स बनवले नाही. स्कूलमध्ये जेवढे फ्रेंड्स असतात तेवढे, त्याच्या व्यतिरिक्त त्याचे कोणतेच फ्रेंड्स नाही, कारण तो कधी बाहेर पडलाच नाही आहे. आणि आता खेळतोय तर त्याला तर मग खूप त्याचे पाय वगैरे दुखतात अक्षरशः, म्हणजे त्याला कणकणी पण भरायला लागलेली आहे. तर आम्ही बोलतो तू खेळत राहा, तुला सवय लागेल. तर चला तर इथे मस्त वांगीमध्ये मसाला भरून घेतला आहे आणि इथे मी कांदा टोमॅटोची पण फोडणी केली आहे. थोडीशी हळद टाकायची असेल तुम्ही कांदा टोमॅटोच्या फोडणीला तर तुम्ही टाकू शकता, मी नाही टाकलं आहे. इतर वेळेस मी टाकते, डोंट वरी. तर त्याच्यानंतर आता हे सगळे मी वांगे अशी फ्राय करून घेतले आहे आणि आता ह्याला थोडीशी एक वाफ काढायची. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मग पाणी टाकायचं आणि तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं आहे ना त्यानुसार टाका. भाजी खाता येईल चपातीबरोबर असं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा त्याची, जेणेकरून ते पातळही नसणार आहे आणि घट्टही नसणार आहे. कारण सध्या सुक्या भाज्या काही जात नाही उन्हाळ्यात आणि भूक पण लागत नाही सध्या. म्हणजे माझं जेवण बनवलं तर असं पडून राहतं, मग रात्री तेच संपवायला लागतं आम्हाला. तर सध्या म्हणून थोडंच बनवते. तर चला तिथे वांगी शिजतात तोपर्यंत मी तिखट डाळ बनवणार आहे आज. आता तिखट डाळची रेसिपी प्रत्येक वेळेस तुम्हाला दिसली असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे तिखट डाळ रेडी आहे आणि इथे माझी वांगीसुद्धा रेडी आहे. तर बघा ही अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी, जेणेकरून मला चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण खाता येईल आणि आपल्याला कोरडं वाटणार नाही उन्हाळ्यात. तर चला तर इथे मस्त माझी भरली वांगी झालेली होती आणि मस्त आम्ही दुपारी थंड घेतो रोज. तर आज तर काय ते काल बनवलेलं बदाम मिल्कशेक तुम्हाला मी सांगितलं ना, थोडं घट्ट झालं तर मग तुम्ही पातळ करा जरा. आणि हे घट्ट झालं तरी हे मुलांना तर असं वाटलं की मी आईस्क्रीमच बनवली. मी त्यांना सांगते रे नाही रे, बदाम मिल्कशेक बनवले, फक्त ते घट्ट झालेलं आहे. तर आहोंना तो खूप आवडलं आणि त्यांनी मस्त एन्जॉय केलं, कारण त्याचं फेवरेट आहे. ते बोले सेम झालं आहे, थोडंसं घट्ट झालं आहे. तर नेहमीप्रमाणे संध्याकाळी मस्त मी निघाली. तर मी जेव्हा कॅमेरा ऑन केला फ्रंट, तर मी नेहमी स्वतःला पहिलं बघूनच घेते आणि ते बघते माझा अवतार कसा आहे, कारण की दिवसभर काही आवरलं नव्हतं. तर असं मस्त पाणीपुरी खायला मी निघाली होती. कंटाळा येतो ना घरचं खाऊन कोण आणि मी बाहेर निघाली आणि मी पाणीपुरी खाणार नाही असं कधीच होत नाही. सो तर मी इथे माझी पाणीपुरी एन्जॉय करते. आणि तुम्हालासुद्धा आवडते का मग पाणीपुरी? ऑफकोर्स सगळ्या बायकांना पाणीपुरी आवडतेच माझ्या तरी मते. सो तर त्याला नक्की मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला पाणीपुरी खायला आवडते. आणि इथे मी पार्सलची वाट बघते, कारण मी घरी पार्सल नेण्यासाठी बसली आहे. तर बटर पापडी
जी फेमस माझी फेवरेट ती घेतली आहे. आता रस्त्यात जाताना मला मिरची आठवली की मिरची नाही आहे घरात, पण आता ह्या भाजीवाल्याकडे सगळ्या भाज्या होत्या फक्त मिरची सोडून. ते असं बॅड लक. तर घरी आली. फीवर आला. कशाने आला फीवर? खेळून खेळून. कोणी बघितलं काय रे असं खेळून खेळून कोणाला ताप येतो? आम्ही कधी खेळतच नाही आणि मग आता खेळायला स्टार्ट केलं तर आम्हाला अशी कणकणी भरली खेळून खेळून. आता आम्ही औषध पितो. चला चला तापेचं औषध पिऊया. आणि खेळून खेळून काय झालंय? कुठे दुखते व्यू? कुठे दुखते? इथे क्रीम लावणार आहे आणि पटकन पाय राहणार आहे मग आमचे. कुठे इथे इथे दुखतंय सगळीकडे. मग असं असतं कधी खेळलं नाही ना मग आपण, तर आता कुठे फ्रेंड्स बनले तर आम्ही खेळायला लागलोय तर आमचे असे पाय दुखायला लागले. तर असं बघा त्याचं ना आता खेळतोय ना तो, तर मग आता त्याला ते खेळणं त्याला ते महागात पडायला लागले, भारी पडायला लागले, कारण की त्याचे पाय दुखायला लागलेत आणि त्या पाय दुखण्यामुळे त्याला ताप पण भरला आहे. म्हणजे सकाळपासून कालपासून त्याला थोडं थोडं असं कोमट ताप येत होता, पण आज त्याला भरपूरच ताप आला आहे. तर मग हे असं असतं, मुलांना आजकाल खेळायची सवय नाही आहे, बाहेर जाऊन मित्र बनवायची सवय नाही आहे. माझा मोठा मुलगा तर एकदम बोलतो ना घरात बसणारा व्यक्ती आहे. म्हणजे त्याला कितीही बोला बाहेर जा तर नाही जात, फक्त सायकलिंग करायला गेला तर तेवढंच. तर हे असं आहे आमच्या घरामध्ये. तर मी जी काही पार्सलमध्ये बटर पापडी आणली होती आम्ही तिघांनी शेअर केली. सोहमला तर खूप आवडली, माझं तर ऑल टाईम फेवरेट आहे मस्त, आणि अहोंना अजिबात नाही आवडली, त्यांना असं काही आवडत नाही. तर हे बघा इथे रोज असं आमच्या घरी असे इंग्लिश मूवी लावले जातात आणि हे मी सोडले की ह्या तिघांनाही तेच काम असतं आणि अशी मी बोर होत असते. तर चला, तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर गुड नाईट, बाय.